बैठक होती, काय केलं संदर्भात आणि कितपत फायदा बैठकीनंतर होतो? आज भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कल्याणपासून कसाऱ्यापर्यंत आणि कल्याणपासून वांगणीपर्यंत प्रत्येक स्टेशनवरच्या रेल्वे प्रवाशांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित या विषयांवर चर्चा झालेली आहे। अनेक गोष्टी अशा असतात ह्या प्रवाशांनाही माहीत नसतात, आम्हालाही माहीत नसतात, काही टेक्निकल गोष्टी असतात। आता समजा कसाऱ्यापासून कल्याणपर्यंतची तिसरी लाईन, फॉरेस्टची काय अडचण असेल, लँड ॲक्विजिशनची अडचण असेल, तर ही समस्या आपल्यासमोर येत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की प्रोजेक्ट हा डिले होत चालले, त्याची कारणं आपल्याला माहीत नसतात। त्या प्रॉपर कारणांवर आज आमची चर्चा झाली। मग फॉरेस्टशी संबंधित काय विषय असतील, शेतकऱ्यांशी संबंधित असेल तर त्यांच्याशी रेल्वेवाले तर चर्चा करतातच, पण रेल्वेवाल्यांच्या व्यतिरिक्त तिथल्या स्थानिक लीडरशिपची काही मदत घेऊन, इथल्या प्रशासकीय यंत्रणेची मदत घेऊन जिल्ह्यातल्या या समस्यांचं निराकरण करून लवकरात लवकर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल आणि रेल्वेला मदत करता येईल याच्यासाठी इथे चर्चा झाली। त्याचबरोबर बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचं असेल, 24 तारखेला होम प्लॅटफॉर्मचा आणि टिटवाळ्यातला आपल्या रेल्वे ओव्हरब्रिज याच्या उद्घाटनाची तारीख रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्या बाबतीत ही आमची चर्चा झाली। काही छोटी छोटी कामं असतील ती कामं पूर्ण करून 24 तारखेला ते जनतेसाठी खुलं होणार आहे। आणि काही बदलापूर स्टेशनच्या बदलापूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण म्हणजे रेल्वेचं टाईम टेबल हे 2019 पासून बदलापूरसाठी बदललं नाही, पण आता रेल्वेने टाईम टेबलचं सगळं रिशेड्युलिंग करायला घेतलेलं आहे। पण त्याच्यामध्ये बदलापूरच्या लोकांच्या ज्या सूचना होत्या त्या सूचना घेतल्या आणि जेवढं पॉसिबल आहे तातडीने करण्याची जेवढी शक्यता आहे त्या सगळ्या शक्यता पडताळून बघून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल याच्यासाठी सकारात्मक चर्चा झाली। रेल्वेनेही शाश्वत केलेलं आहे ही जे आम्ही तातडीने करू शकतो त्या सगळ्या गोष्टी लगेचच आम्ही लाईन अप करून प्रवाशांच्या सेवेमध्ये ते कशा देता येईल याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल। त्याचबरोबर ज्या सुविधा आपल्याला द्यायच्यात, मग एक्सलेटर असतील, लिफ्ट असतील, बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून लिफ्ट मंजूर आहेत, त्याची आकडेवारी तुम्हाला प्रेस नोटमध्ये आम्ही देऊ। एक्सलेटर मंजूर आहेत। या ज्या सुविधा आहेत त्या निश्चितपणाने एक विकसित भारताकडे नेण्याचं देशाला प्रधानमंत्र्यांनी जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाकडे जाणारी ही वाटचाल आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्रातच नाही तर उभ्या देशामध्ये रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल किंवा नवीन नवीन सुविधा निर्माण करणं, नवीन नवीन ट्रेन निर्माण करणं अतिशय जलद गतीने हे काम सुरू आहे आणि म्हणून आपली रेल्वे आता बदलायला लागलेली आहे। तुम्हाला सांगायला मला आनंद आहे, मी इथल्या आपल्या वंदे भारतमध्ये नाही बसलो, पण मी जेव्हा वेस्ट बंगालला जातो, माझ्याकडे तिथल्या लोकसभेची जबाबदारी आहे, तेव्हा वंदे भारतने मी हावडा स्टेशनवरून मालदापर्यंत प्रवास करत असतो। निश्चितपणाने असं आपल्याला वाटतं की आपण विमानात बसलो आहे। अशा सुविधा ट्रेनमध्ये आपण आपल्या देशात मिळतील अशी कल्पना पण कधी केली नाही। इतका बदल रेल्वेमध्ये झालेला आहे। निश्चितपणाने काही अडचणी, त्या अडचणींवर मात करून येणाऱ्या काळामध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रातील ज्या समस्या प्रवाशांच्या आहेत त्या समस्यांचं निराकरण लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे। ऑफिसचा टायमिंग असेल, ऑफिसचा टायमिंग असेल त्यामध्ये कधी बदल करणार होते, त्या बाबतीत ही चर्चा झाली। DRM रजनीश गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, चीफ सेक्रेटरीला यांना पत्र दिलेलं आहे या टायमिंगमध्ये बदल करावं। आज असं ठरलं मी माझं पत्र मुख्यमंत्र्यांना देऊन त्यांना ह्या टाईम बदलासाठी मीटिंगचं आयोजन करावं अशा प्रकारची विनंती करणार आहे आणि मीटिंगमध्ये चर्चा होऊनच हे टाईम जर बदललं तर निश्चितपणाने प्रवाशांना पीक आवरमध्ये जो त्रास होतो तो त्रास निश्चितपणाने कमी होईल, त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। राज्य सरकारने जर हा फॉर्म्युला स्वीकारला तर
रेल्वे प्रवाशांबरोबर रेल्वे प्रशासनालाही त्याच्यामध्ये निश्चितपणाने एक समाधानकारक सेवा देता येईल आणि रेल्वे प्रवाशांचाही समाधानकारक प्रवास होईल. तर मुरबाडची रेल्वे होती त्याच्या संदर्भात देखील काही विषय आला कारण रेल्वे स्थानक असेल. केंद्र सरकार सकारात्मक होतं. नाही, रेल्वेच्याच आता तुम्ही बजेटमध्ये बघितलेलं आहे. बजेटमध्ये रेल्वे मुरबाडच्या रेल्वेसाठी हेड ओपन केलेलं आहे. 10,36,00,000चा निधी आपल्या 1 फेब्रुवारीला जे बजेट झालं त्या बजेटमध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली फायनान्स मिनिस्टरनी त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. हेड ओपन केलं म्हणजे वर्षभरात तुम्ही लागणारे कितीही पैसे त्याच्यावर देऊ शकता, खर्च करू शकता. हेडच ओपन नसलं तर त्याच्यावर आपल्याला खर्च करता येत नाही आणि म्हणून ते हेड ओपन झालेलं आहे. अनेक लोकांनी त्याच्यावर टीका टिप्पण्या केल्या की मुरबाडची रेल्वे आम्ही कॅन्सल करून टाकले. असं काही कॅन्सल होत नाही. मोदीजींच्या राज्यामध्ये जनतेसाठी ज्या सेवा निर्माण करायच्या आहेत त्या एकदा मोदीजींनी निर्णय घेतला की त्या कॅन्सल करण्याची ताकद कोणामध्ये नाही. निश्चितपणाने मुरबाडची रेल्वे होईल. अडचण फक्त त्याच्यामध्ये काय आली, रेल्वेचा हा पहिला ट्रॅक आहे ज्याचा सर्वे शेतकऱ्यांच्या विरोधाशिवाय 1 महिन्यात झाला. सगळ्या शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मदत केली म्हणून रेल्वे प्रशासनाला आणि महसूल यंत्रणेला 1 महिन्याच्या आत त्याचा सर्वे करता आला. रेल्वे मंत्र्यांनीही या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे. पण जागा खरेदी विक्रीचे व्यवहार न झाल्यामुळे आपल्या महाराष्ट्राने जो जमीन अधिकरणाचा कायदा स्वीकारलेला आहे त्या कायद्याप्रमाणे काही गावांना जमिनीचे दर हे अतिशय अल्प येतात. 20,000 रुपये गुंठा वगैरे अशा प्रकारे येतात. तर त्याच्यामध्ये महसूल स्तरावर कलेक्टरच्या अधिकारामध्ये एक कमिटी आहे. त्या कमिटीच्या समोर जाऊन शेतकऱ्यांना सन्मानजनक आपल्याला काय मोबदला देता येईल याच्यासाठी आपण नोटिफिकेशन लँड ॲक्विजिशनचं काढलं नाही, उशीर झाला. पण आता अंतिम टप्प्यात आलेले चतुर्वेदी आज बसलेलेच आमची त्याच्यावरही चर्चा झाली. लवकरात लवकर ह्याचे अवॉर्ड डिक्लेअर करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. एकदा अवॉर्ड डिक्लेअर झाले की लँड ॲक्विजिशन सुरू होईल. तर कल्याण असेल, दिवा असेल अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या ठिकाणी गाठायला वेळ लागतो. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन ही द्यावी असं तिकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे. त्याकडे आता ह्या गोष्टीवर आमची चर्चा झाली. आता बघा, मागच्या वेळेला जेव्हा अश्विनी वैष्णवजी आले होते तेव्हा ठाण्यावरून कुर्ल्यापर्यंत 6व्या लाईनीचं उद्घाटन झालं. पण कुर्ल्यावरून विटीपर्यंत जी 6वी लाईन व्हायला पाहिजे, सगळ्या ट्रॅकवर एन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमण आहे. ते हटवून जेव्हा ती 6वी लाईन तयार होईल. आता आपल्याला ज्या ट्रेन वाढवायच्या आहेत DRMनी माहिती दिली की आपल्याला ट्रेन वाढवायला जोपर्यंत म्हणजे कल्याणपासून पुढचं बोलतोय मी, तिकडे ट्रेन वाढवायला सुद्धा जागा नाही, गॅप आहे. म्हणून ह्या 3री-4थी लाईनचं काम झाल्यानंतर त्यांच्याकडे गॅप तयार झाली तर ते आम्ही सांगतो 15-15 मिनटाला गाड्या सोडा. ते सांगतात तुम्ही 15 मिनटाची मागणी कराल तर आम्ही 10 मिनटाला देऊ. पण ह्या सगळ्या प्रक्रियेत आता 1-1.5 वर्ष जाईल. आपण वस्तुस्थितीवर बोलतो, काय निवडणूक आली म्हणून लोकांना खोटं दिशाभूल करण्याचं काही कारण नाही. ह्याला 1-1.5 वर्ष जाईल. 1-1.5 वर्ष ही 3री-4थी लाईन जर झाली तर मग व्यवस्थितपणे प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल अशा ट्रेनच्या वेळा आपल्याला ठरवता येतील. पावसाळा आला की अनेक वेळा रेल्वे प्रवाशांना जो समस्येला जावं लागतं. तसंच कोकण मार्गे जे आहे ते गणपतीला देखील दिव्यामधनं जे ट्रेन सुटतात त्या देखील खोळंबल्या होत्या मध्यंतरी. त्यामुळे ट्रॅक कुठं आता ही तर नैसर्गिक आपत्ती आहे. पावसाळा कधी किती येईल हे कोणाला सांगून येतो का? याचं काय, आपल्याकडे डेव्हलपमेंटच एवढी झालेली आहे, सगळे पाण्याचे मार्ग बंद करून टाकलेले आहेत. हा काही रेल्वेचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. याच्यामध्ये सगळ्याच यंत्रणा, मग तिथली स्थानिक प्रशासन जे आहे, समजा आपल्या ठाण्यात येत असेल तर ठाण्यात जे काही आपले नैसर्गिक नाळे होते ते आता आहेत की नाही, बुजवलेत की असून ते कार्यान्वित नाही, अशा काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढते आणि मग त्याचा परिणाम रेल्वेवर होतो. कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी देखील जास्त गाड्या वाढवाव्या अजून देखील लोकांची मागणी आहे. कोकण हा पर्यटन स्थळ नाही, याच्यावर आता काही चर्चा झाली नाही, मला सांगता येणार नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे माहिती नाही. निश्चितपणाने त्याची माहिती घेऊन तुम्हाला माहिती देईन. लेकिन अभी भी जनता और रेलवे के बीच में अभी भी संबंध अच्छे नहीं नजर आ रहे, क्योंकि जिस तरीके से मोटर वाहन जो स्ट्राइक किया था उसके बाद अनेक जो कर्जत का सारा खोखले जाने वाले जो पैसेंजर्स हैं उसको बहुत दिक्कतों का सामना करना पड़ा. देखो, मैंने जो टीवी में देखा, पेपर में पढ़ा, उतनी जानकारी मेरे पास है. ये मीटिंग जो हमारी यहाँ पे आज थी वो डेवलपमेंट के बारे में थी.
तो जो मैंने पढ़ा कि कोई किसी की मैयत हो गई थी, वो ज़्यादा देर तक काम नहीं करना चाह रहे थे, इसलिए उनको वहाँ पे जाना था। ऐसे नहीं कि जानबूझ के उन लोगों ने किया, लेकिन लोगों को तकलीफ़ हुई, उसको कोई नकारा नहीं सकता है। जो तकलीफ़ हुई उसके लिए रेलवे प्रशासन सामने आके उन्होंने अपना बयान वहाँ पे दिया है। ऐसी बात होनी नहीं चाहिए, ये बात सही है। अगर सडनली मोटरमैन ऐसा कुछ डिसीजन लेते हैं तो रेलवे प्रशासन के ऊपर भी उसका प्रेशर आता है। तो रेलवे प्रशासन ने उसके बारे में अपना बयान दिया है। मैं उसके ऊपर अधिक बात करने के लिए शायद सक्षम नहीं, मैं तो जनता का प्रतिनिधि हूँ, मंत्री होने के कारण सरकार का भी प्रतिनिधि हूँ, तो जनता सरकार इन दोनों में समन्वय रखने का काम तो अपना है। सर, अशोक चव्हाण हे आता भाजपणार आहे भाजपला किती आणि यंदा मतदान अख्खी बार 400 पार असं मोदींचं जे वक्तव्य होते कुठेतरी पार करतात, सर्वे देखील येत आहे समोरासमोर। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता त्यांच्या पाठीमागे पुन्हा एकदा 2024ला खंबीरपणाने उभी राहील याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही। परंतु आपण बघितलं असेल 22 जानेवारीपासून देशामध्ये, पूर्ण देशामध्ये काय विश्वामध्ये जिथे जिथे भारतीय राहतो तिथे तिथे भक्तिमय वातावरण झालेलं आहे। आणि 10 वर्षामध्ये मोदीजींनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेचा एवढा विश्वास निर्माण झालेला आहे की सगळी जनता ही पुन्हा एकदा मोदींना प्रधानमंत्री करण्याच्या संकल्पनेतून मोदींना पाठिंबा देत आहे। आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटते की मी भारतीय जनता पार्टीचा अंग बनावा, म्हणून आज अशोक चव्हाण साहेब यांनी प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणाने फक्त मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये वाढलेली दिसेल। तर आपल्या माझ्याकडे एक माझा सहकारी जवळचा मित्र आहे, कल्याणमध्ये राहतो, अशोक चव्हाणांचा साथीदार आहे। तो मला सांगत होता, साहेबांनी बोलवलं होतं, मला सांगितलं की तू अमुक अमुक पक्षात जा, तिथून तुला विधानसभेची तिकीट देतो। आता तो बीजेपीत येणार, त्यामुळे फायदा तर निश्चित होणार। 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाचे फॉलोअर तर असणार ना महाराष्ट्रामध्ये। कुठेतरी गळचेपी होत होती का अशोक चव्हाणांची, त्यामुळे आता ते त्याचं ते सांगू शकतात, मला काय त्या बाबतीत मी अधिकृत बोलू शकत नाही। त्याच्यावर भाष्य तेच अधिकृतपणे करू शकतात, त्यांची गळचेपी होत होती की काय होत होती हे कदाचित त्यांनी सांगितले असेल, मी काही वाईट पाहिली नाही प्रवेश केल्यानंतर। विचारसरणी काँग्रेसची वेगळी होती, मात्र आता भाजपमध्ये येऊन कुठेतरी असं काय नसतं विचारसरणीचं। मी मूळचा काँग्रेसी आहे ना, मीही मूळचा काँग्रेसी आहे, काँग्रेसीमधून राष्ट्रवादीत गेलो। विचारसरणी असं काही नसते, जनतेच्या हिताचं काम आपल्याला जिथून करता येते ती विचारसरणी श्रेष्ठ आहे। आणि मोदीजी हे देशाचा विचार करतात, देश आधी, त्याच्यानंतर पक्ष आणि मग स्वतः। बाकी पक्षांमध्ये आधी स्वतःचा विचार करतात, मग पक्षाचा करतात आणि मग काय वाटलंच तर देशाचा विचार करतात। इथं उलट आहे। भाजप हा जो पक्ष आहे तो फोडाफोडीचं वातावरण करतो। आता अशोक चव्हाण असतील, मध्यंतरी अजितदादा असतील, सर्वच आणि पक्ष आणि चिन्ह देखील आता शिंदे आणि यांना मिळाले, त्यामुळे कुठेतरी बघा, आता मी तुम्हाला सांगतो, माझं खरं देश पातळीवरचं राजकारण सुरू झालं 10 वर्षापूर्वी। म्हणजे मी फार ज्युनियर आहे। अजितदादा असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, हे लोक मंत्री कधीपासून आहेत तर मी तर पहिल्यांदा पंचायत समितीला निवडून आलो तेव्हा अजितदादा पहिल्यांदा मंत्री झाले, राज्यमंत्री। अशोक चव्हाण साहेब मला वाटतं मी कॉलेजला असताना पहिल्यांदा मंत्री झाले, 85 का 84, मला एक्झॅक्ट माहिती नाही। आता इतक्या वर्षापासून राज्य सरकारमध्ये काम करताना, खासदार म्हणून काम करताना अशा माणसांना कोणी फोडायचं काम करेल का? अशी जी माणसं असतात, अशी व्यक्तिमत्व असतात, एक तर सततच उपमुख्यमंत्री आहेत, 1-2 वेळा मुख्यमंत्री झाले, ह्यांना हे कुठल्या पक्षात येत असेल ते फोडाफोडीचं राजकारण नाही। मोदीजीचा विकासाचा अजेंडा हा त्यांना पटलेला आहे आणि म्हणून ते भारतीय जनता पक्षात आले। त्यांनाही असं वाटते की मोदीजींच्या नेतृत्वात काम करून देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान द्यावं, देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान द्यावं, ही भूमिका ठेवून। तर मध्यंतरी काँग्रेसवाल्यांनी सभा घेतली होती भिवंडीमध्ये, अरे काँग्रेसवाल्यांनी मध्यंतरी सभा घेतली होती तुमच्या मतदारसंघामध्ये। कुठेतरी कपिल पाटीलला यांच्यासमोर आता कॅन्डिडेट कोण उभा राहील, भाळ्यामामा या कोण असेल, सूत्रांची चर्चा आहे की बाबा भाळ्यामामाचं एक नाव निघते तुमच्यासमोर।
नाही, कोणी उमेदवार द्यावा काँग्रेसनी किंवा राष्ट्रवादीने त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. माझ्या पक्षाचा उमेदवार माझा पक्ष ठरवणार. समोरचा पक्ष कोण उमेदवार ठरवतो याची चिंता भारतीय जनता पक्ष करत नाही. त्याच्यामुळे समोर कोण येईल ह्या विचारात आम्ही नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदीजींच्या नेतृत्वात जवळजवळ 35,000 कोटीची कामं भिवंडी लोकसभा क्षेत्रात झालेली आहेत. कोणी किती बैठका घेऊ दे, कोणी कितीही येऊ दे, भारतीय जनता पक्षाचाच विजय 100% त्या ठिकाणी होईल. आगे आगे देखो होता है की असं फडणवीस म्हणतात. काय वाटतं अजूनही लोक तुमच्याकडे याला निश्चितपणाने त्यांच्या म्हणण्याला काहीतरी अर्थ असेल, त्याच्याशिवाय ते बोलणार नाहीत. आमचे नेते आहेत आणि आजच्या तारखेमध्ये सगळेच त्यांचा लोहा मानतात त्यांच्या नेतृत्वाचा. जरांगे आज पक्ष में प्रवेश किया आपके इस तरीके से अपना आघाड़ी इंडिया गठबंधन हो, इसमें कहीं ना कहीं मतभेद अब नजर आ रहे हैं, जिससे जैसे ममता बनर्जी अलग हुए, तेजस्वी यादव अलग हो गए और सारे लोग अब यादव हो गए, नीतीश कुमार भी अब अलग. देखो, आपको मैं बताना चाहूँगा कि ये जो इंडी अलायंस बना था, ये अलायंस ये देश के बचाने का नारा लेके बना, लेकिन मैं स्पष्टता से कहना चाहूँगा उनको देश को बचाने का कोई एजेंडा इनका है नहीं. उनको अपनी अपनी पार्टी बचानी थी, अपनी अपनी लीडरशिप बचानी थी. सबको ऐसा लगता है कि मोदी जी फिर से सत्ता में आएंगे तो हमारे पार्टी के लोग भी टूट के मोदी जी के विकास के एजेंडे पे भारतीय जनता पार्टी में जा सकते हैं. इसलिए सभी लोगों ने डर के ये इंडिया अलायंस बनाया. अभी ये जब बना तब से सब लोग जानते थे कि टिकट बंटवारा कैसे होगा. जैसे अभी हमारे सामने बातें आ रही तो टिकट बंटवारे की वजह से ही आ रही. जो तुम्हारा पश्चिम बंगाल में ममता दीदी ने किया तो उन्होंने वही कहा 2 सीटें ले लो और ख़त्म कर दो. अखिलेश ने कहा 2 सीटें ले लो, ख़त्म कर दो. ये सारा जो है उनका अपने अपनी पार्टी बचाने का खेल है. उनको कोई देश से पड़ा नहीं है. देश के बारे में भारतीय जनता पार्टी मोदी जी के नेतृत्व में सोचती है और भारतीय जनता पार्टी सबसे ऊपर का दर्जा देश को देती है. इसलिए अलायंस कितने बने, मोदी जी ने कहा है कि मेरी गारंटी है अब की बार 400 पार. ये तो होके रहेगा. जरांगे यांची तब्येत खालार म्हणून कसं बघते जरांगे यांची महाराष्ट्र के और कद्दावर नेता है, जिस तरीके से कैसे दिखते हैं इन चीजों को. क्या तो अशोक चौहान जी के आने से निश्चित तौर पर भारतीय जनता पार्टी को फायदा होगा, क्योंकि 2 बार मुख्यमंत्री रहे, इतने सालों से वो मंत्री रहे हैं, कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष भी रहे हैं. इतने बड़े नेता के आने से पार्टी को तो फायदा ही होगा, ना कि मराठवाड़ा में, पूरे महाराष्ट्र में फायदा होगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.